आमचे वडील आज तागायत सुद्धा मला असं वाटतं की समोर आहेत आणि मला म्हणतात की करत राहा, इमानदारीने करत राहा, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. हा जो शब्द आहे ते त्या काळातला शब्द आज तागायत आहे, मला काही कमी पडलेलं नाहीये. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा. पशुपक्ष्यांना जेव्हा आम्ही फरसन वगैरे देतो किंवा त्यांना देतो असं म्हणेन, टाकतो म्हणणं बरं नाहीये, कारण ते पाहुणे मी घरी बोलवलेले आहेत आणि न चुकता सकाळी पहाटे 6ला ते येतात आणि मी न चुकता 5:30-6ला उठलेलो असतो. मी आज बी व्यायाम करतो. त्यांना ते टाकल्यानंतर जे समाधान लागतं का ते शब्दात सांगू शकत नाही सर. साधारणतः किती हे कावळे आले असतात? 200 कावळे असतात सर माझ्याकडे आणि दररोज, आणि वेगवेगळ्या चिमण्या असतात. परंडा शहरामधील गजानन हार्डवेअर या प्रसिद्ध शॉपचे मालक संजय पांडुरंग कोळगे म्हणजे एक इमानदार माणूस, मेहनती माणूस आणि प्रेमळ माणूस अशीच त्यांची सर्वत्र ओळख आहे. लहानपणी झोपडीमध्ये राहून लहानाचे मोठे झालेले संजय कोळगे मोठ्या जिद्दीने व प्रयत्नाने आणि आईवडिलांच्या आशीर्वादाने यशस्वी झालेले आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून ते अखंडपणे पाणपोई चालवतात. तसेच कुत्रे, कावळे, चिमण्या इत्यादी पशुपक्ष्यांना रोज नियमितपणे खायला देतात. वडिलांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने चालू केलेले हे कार्य अखंडपणे पुढे चालूच ठेवणार असल्याचे ते सांगतात. त्यांचे मोठे बंधू मनोज कोळगे हे देखील कुस्ती क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहेत. आईवडिलांचे आशीर्वाद आणि मेहनत व इमानदारीच्या बळावरच यशस्वी झालेले संजय कोळगे आपल्या वडिलांना देवाची उपमा देतात. त्यांच्या सुसंस्कारामुळेच आम्ही यशस्वी झालो आहोत असे ते सांगतात. म्हणून अशा या यशस्वी उद्योजकाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता यशोगाथा या कार्यक्रमांतर्गत आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. जोडूनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. कारण धन कमवायचं पण उत्तम व्यवहार करून, लोकांचं भलं कसं होईल याचा विचार अगोदर करून, आणि मुळामध्ये धन हे तेव्हाच कमवता येतं जेव्हा तुमचं मन सुद्धा चांगलं असतं. आज यशोगाथा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमाअंतर्गत आत्ता आम्ही आहोत परंडा नगरीमध्ये. या नगरीतील यशस्वी उद्योजक गजानन हार्डवेअरचे मालक सन्माननीय संजय पांडुरंग कोळगे आपल्यासमोर आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून संजय कोळगे यांचा आजवरचा जीवनप्रवास, त्यांचे वडील वैकुंठवासी पांडुरंगजी कोळगे यांच्याबद्दल, त्यांचा प्रवास, त्यांचं कार्य, या अनेक गोष्टी आहेत, अनेक प्रश्न आहेत आपणास त्यांना विचारायचे आहेत. संजयजी, यशोगाथा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सर्वात प्रथम या ठिकाणी आपण आपला परिचय करून द्यावा. नमस्कार, मी संजय पांडुरंग कोळगे, गजानन हार्डवेअर हे माझं शॉप आहे परंडा येथे. संजयजी, आत्ता या ठिकाणी आम्ही तुमची यशोगाथा मांडत आहोत. आज यश मिळालेलं आहे. आज मी कौतुक करतोय, चॅनल कौतुक करतोय, सर्वत्र आपलं कौतुक आहे. परंतु जिथून आयुष्याची सुरुवात झाली होती, तुमचे वडील जे की आज या जगात नाही आहेत परंतु त्यांच्या आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत, असे वैकुंठवासी पांडुरंग कोळगे म्हणजे तुमचा खऱ्या अर्थानं देव, तुमचे मार्गदर्शक. काय सांगाल नेमकं की वडिलांनी फार मोठ्या जिद्दीने, काबाड कष्टाने तुम्हाला घडवलं आणि इथपर्यंत आणून सोडलं, परंतु वडील कसे होते, वडिलांचं आयुष्य कसं होतं आणि त्यांनी एक वडील म्हणून तुमच्यासाठी काय केलं? वडील म्हणून म्हणण्यापेक्षा ते आमचे देव, तुम्ही जसं म्हणले ते देवच आमचे. आम्ही 4 भाऊ. त्यांचा एकच उद्देश होता की मुलं खाऊन वगैरे मोठे व्हावे आणि माझ्या कामाला हातभार लागावा, एवढा उद्देश. शाळा शिकवायची त्यांची परिस्थिती नव्हती, कारण की ते स्वतः काम कष्ट करायचे. आईसाहेब शेतात काम करायच्या. वैकुंठवासी पांडुरंग कोळगे हे तुमचे वडील काबाड कष्ट करायचे. त्यांना फक्त एवढंच समोर होतं की कशी तरी आपली भाकर कमवायची, आपल्या लेकरांनी सुद्धा मोठं व्हावं आणि काम करावं. काय सांगाल नेमकं की जे गरिबीचे दिवस होते, हालाकीची परिस्थिती होती, आणि ते दिवस आजही जेव्हा तुम्ही आठवता त्यावेळेला काय नेमक्या कुठल्या कुठल्या मनामध्ये भावना असतात, कसे ते दिवस होते, काय सांगाल?
सर लवारी व्यवसाय असल्यामुळे एक तर पावसाळ्याचे दिवस आले की दिवाळी दसऱ्याचे दिवस म्हणजे पावसाळ्याचे दिवस, त्या काळामध्ये बाकीचे जे आमचे मित्र असायचे त्यांच्याकडे फटाके वगैरे असायचे आणि त्या पिरियडमध्ये आमच्या दुकानाला कुठलंही गिऱ्हाईक नसायचं. त्यावेळेस इतकं वाईट वाटायचं की अरे बघा आपली काय परिस्थिती, आपले वडील काय करतात. तर आमच्या वडिलांनी ते न जाणू देता अंकुश माळी नावाच्या माणसाकडून फटाके वगैरे उधार घ्यायचे आणि वर्षभर त्याचं फेडत राहायचं. पण आम्हाला नाराज किंवा निराश होऊ दिलेलं नाही आहे. त्यांनी स्वतःच्या जीवाला न बघता आमचा जीव आम्ही कसे मोठे होऊ आणि त्यांच्या हाताखाली कसं काम करू एवढाच उद्देश त्यांच्याकडे होता. तुम्हाला आणि तुमच्या भावाला त्याने नेहमीच जपलं आणि आयुष्यभर त्यांनी तुमची माया केली, काबाड कष्ट केले. म्हणजे आज या घडी वडिलांना, वैकुंठवासी वडिलांना आठवताना काय भावना आहेत नेमक्या? कसे होते आठवणीतले वैकुंठवासी पांडुरंग कोळगे? सर एक प्रसंग असा होता, आम्ही घर नाही झोपायला म्हणून आम्ही जिथं आमचं झोपडं होतं दुकान तिथं आम्ही चौघं भाऊ आणि आमचे वडील झोपायचो. तर रात्री वडील 2 वेळेस 4 वेळेस 5 वेळेस उठून बघायचे की माझा मुलगा कोणी पळवून नेलाय का, लेकरं उघड्यावर पडलेत, कोणी नेतील त्यांना. एवढी त्यांची भीती होती आणि एवढं जर प्रेम होतं की आज त्यांची आठवण आली तर भरून येतं सर. कारण की तसे वडील म्हणून आणि मानव म्हणून जगात मी त्यांच्यापेक्षा वेगळं माणूस पाहिलं नाही सर. आयुष्यभर सोबत राहिलेले तुमचे सन्माननीय वडील पांडुरंगजी कोळगे आता ते नाही आहेत, काय भावना तुम्हाला? सर 2016ची गोष्ट आहे. 16मध्ये त्यांना खूप त्रास झाला, खूप म्हणजे मी बार्शीत ॲडमिट वगैरे केलं आणि देवाला प्रार्थना केली की आज थोडं चांगलं झालेलं आहे, मी कमवू शकतोय, आज त्यांची इच्छा पूर्ण करू शकतोय. अशा परिस्थितीत ते माझ्याकडून निघू नये म्हणून मी 16पासून त्यांच्यासोबत जी राहिलो, रात्रंदिवस त्यांच्यासोबत राहिलो. त्यांची अशी सेवा केली की त्यांना त्यांचे स्वतःची कामं करता येत नव्हते, जसं की बाथरूम जाणे वगैरे, ते मी केलं आणि ईश्वरचरणी प्रार्थना करत होतो आणि करतो की त्यांची सेवा करायचंच माझं आयुष्य जावं. पण काही न इलाजाने 2021मध्ये 8 जूनला त्यांचं निधन झालं. संजयजी, तुमच्या नावाप्रमाणेच तुमच्या नावात जय आहे, विजय आहे आणि आपल्या लेकराचा जय व्हावा, विजय व्हावा यासाठी वडील वैकुंठवासी पांडुरंग कोळगे आयुष्यभर झगडले. मी तर म्हणेल की अशा वडिलांना मी माझ्या चॅनलच्या वतीने, माझ्या वतीने अगदी विनम्र अभिवादन करतो. कारण प्रत्येक वडिलालाच ही भूमिका निभावता येईल असं नसतं, पण आपल्या वडिलांनी निभावली. मला एक विचारावंसं वाटतं की तुम्ही मगवा बोलताना विषय काढला की तुमचे वडील सतत काहीतरी लोकांना द्यायचे, प्राण्यांना द्यायचे, पक्ष्यांना द्यायचे आणि ती परंपरा आपणही चालवली आहे. काय सांगाल याबद्दल? सर इथं एक दर्गा आहे खाजासाहेब बदरुद्दीन म्हणून पारंड्यामध्ये. तिथं प्रत्येक गुरुवारी आमचे वडील पायी जायचे आणि तिथं मुंग्यांना इथून नेलेलं खाऊ, उदाहरणार्थ खवा, साखर, बुंदीचे लाडू असे हे मिक्स केलेलं एक 2 किलो 4 किलोचं पूर्ण त्या दर्ग्याच्या आवारामध्ये स्वतः त्यांना हाताने टाकायचे आणि त्याचा आनंद घ्यायचे की बघा ते मुंगी कसं घेऊन चालले आणि खुश व्हायचे की म्हणायचे आपण गावातली पंगत नाही उठवू शकत पण आत्मा हा सगळ्याचा सारखा, मुंग्या असो मानव असो, म्हणून ते म्हणायचे की आपल्या शक्तीने सार हेच होतंय, आपण हेच करू. आणि तेच आम्हाला शिकवलं. आज ते आमच्यात नाही आहेत पण त्यांनी जी शिकवलेली परंपरा आज तागायत आम्ही ते करत आहे आणि शेवटपर्यंत करू. जसं कावळे असतील त्यांना फरसण टाकतो दररोज पहाटे आम्ही. कुत्रे आहेत जे आम्ही पाळलेले नाही आहेत पण ते आपल्या दारात 2 टाईम येतात, त्यांना आम्ही भाकरी देतो आणि मुंग्यांना खाऊ देतो. आज तागायत ते करत आहे. ईश्वरचरणी प्रार्थना आहे ते अजून बुद्धी देव देवाने आणि ते करत राहू आम्ही पुढे. खरा तोची एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. कारण या ठिकाणी जेवढे जीव आहेत, जेवढे सजीव आहेत त्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करावं, त्यांना देत राहावं. देण्याची जशी आपली ऐपत असेल तसं द्यावं, कारण त्या देण्यातनंच आपलं वाढायला असतं. मला एक विचारावं असं वाटतं की आठवणीतले वैकुंठवासी पांडुरंगजी कोळगे, तुमच्या सन्माननीय आई ज्या आजे आहेत, यांनी तुमचं शिक्षण कशा पद्धतीने पूर्ण केलं, तुमच्या भावांचं शिक्षण कशा पद्धतीने पूर्ण केलं, काय काय नेमक्या अडचणी आल्या आणि त्यावर कशी मात केली आपण?
सर आमचे 2 मोठे भाऊ तर एक 4थी पर्यंत शिकले आणि एक 5वी पर्यंत. मग ते कामाला लागले तर आमची आई शेतातून गावऱ्या आणायच्या, लवारी काम असल्यामुळे ते दुकानी लागायच्या गावऱ्या आणि कोळसा. त्याच्यातून जे काही उत्पन्न येईल थोडं ते माझ्या शाळेवर खर्च केला आणि मी पण बड्या मुश्किलने 10वी पर्यंत शिकलो सर. कारण परिस्थिती कसलीच नाही. माझं शाळा 12:30 पर्यंत, जिल्हा परिषदेचा शाळा. मी 12:30ला घरी आलो का सरळ कामावरती लागायचो. त्यातून सुद्धा माझे मोठे भाऊ मनोज कोळगे हे तालमीत जायचे आणि मी त्यांच्यासोबत लहान असल्यामुळे तालमीत जायचो. आमचे मनोज कोळगेजी भाऊ आहेत मोठे, त्यांनी कुस्तीमध्ये पण नाव केलं. ग्रिको हा प्रकार असतो, ग्रिकोमध्ये महाराष्ट्रात 2रा क्रमांक त्यांनी पटकावला त्या परिस्थितीत आणि कष्ट करत राहिलो आम्ही. आज तागायत करतोय. प्रत्येक वडिलाची प्रत्येक बापाची इच्छा असते की लेकरांनी बनलं पाहिजे, काहीतरी नाव कमवायला पाहिजे. तसं वैकुंठवासी पांडुरंगाची कोळगे तुमचे वडील यांची तुमच्याकडनं काय अपेक्षा होती आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये तुम्हाला कितपत यश आलं असं मला वाटतं? सर 1996 साली मी दुकान चालू केली सर, हार्डवेअर, गजानन हार्डवेअर या नावाने. त्यावेळेस त्यांचा आशीर्वाद घेऊन चालू केली. त्यांचं एकच वाक्य होतं की तुम्ही इमानदारीने एतबारीने काम करा, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. ती प्रेरणा घेऊन दररोज सकाळी 7ला माझे दुकान उघडायचो सर मी. आणि 7ला उघडलं की संध्याकाळी 8:30 पर्यंत मी दुकानी असायचो. त्यांनी जे शिकवलेलं कुठं ना कुठं तर असं मनात लागलं की ते करायला पाहिजे आणि त्यात यश मिळत गेलं. त्यांचा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहिला. यश मिळत मिळत मी आज तागायत इथपर्यंत आलो सर. तुमचं मी अभिनंदन व्यक्त करतो. तुम्ही मगवा बोलताना आणखी एक विषय सांगितला की वडिलांनी एक पुण्याचं काम सुरू केलं जे आजही सुरू आहे. एक तर पशु पक्षी यांना चारा देणे, त्या भुकेलेला अन्न देणे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे या परंडा नगरीमध्ये मागच्या 50 वर्षापासून आपण मोफत पानपोळी चालवतात, याबद्दल सांगा. सर असं झालं की आमचे वडील जेव्हा लवारी काम शिकल्यानंतर परांड्यात दुसरीकडे दुकान लावायचं म्हणलं तर जागा आपल्या मालकीची नसल्यामुळे कोणी तिथं लावू दिलं नाही. काही कारण असतो रोपळे इथं आमच्या वडिलांनी 2 वर्ष तिथं काढले, तिथं काम चालू केलं आणि तिथं काय उपजीविका भागेना म्हणून नंतर परांड्यात यावं लागलं. परांड्यात आल्यानंतर कशी बशी थोडी नगरपालिकेची जागा मिळाली आणि ते जागा मिळाल्यावर काम चालू झालं, व्यवसाय चालू झाला. पण ज्या माणसाने रोपळे इथं आमच्या वडिलांची इज्जत केली होती, मान सन्मान केला होता, ते लोक परांड्यात आल्यानंतर आमच्या वडिलाला वाटलं की त्यांचा सन्मान करावा. बाकी काय नाही, एक पाणी देऊन त्यांना ग्लासभर त्यांचा सन्मान केला जात असायचा. पण नंतर ते एक डेरा आज तागायत 7 रांजण आहेत. त्या काळापासून आजपर्यंत विना थांबा पानपोई चाललेली आहे. एवन आमचे लग्न जरी असले तरी पानपोई बंद झालेली नाही. आज 8 जूनला त्यांचं निधन झालं. 1-2 महिने 4 महिने गेल्यानंतर दुःखातून आम्ही सावरून आज तागायत मी पानपोई चालू ठेवलेली आहे आणि पुढेही चालू ठेवेन. त्या माध्यमातून माझे वडील माझ्यासोबत आहेत असं मला नक्की वाटतं. संजयजी, मी एवढंच म्हणेल की 7 जन्म आहेत की नाही मला माहीत नाही, पण आठवड्यामध्ये 7 दिवस आहेत आणि ह्या 7ही दिवशी परांडा नगरीमध्ये कोळगे बंधूंची पानपोई सुरू असते, जी मागच्या 50 वर्षापासून सुरू आहे. मला वाटतं की वडिलांचं जे पुण्याचं जे कर्म आहे, जे पुण्यकर्म आहे ते आपण अगदी अखंडपणे चालू ठेवावं, कारण त्याच्या माध्यमातूनच तुमच्या अवतीभोवती वडील असतील आणि अनेक लोकांची आशीर्वाद तुमच्याबरोबर असतील. मला एक विचारावं वाटतं की साधारणतः तशाही परिस्थितीमध्ये आपण जे 10वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि मग पुढं महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची मानसिकता होती का परिस्थिती नव्हती? सर मी 10वी जेव्हा शिकलो तेव्हा मला वाटायचं की आता आपण पुढं नाही शिकू शकणार कारण परिस्थिती नाही आहे. पण पोलीस भरती होऊ आहे, उंची वगैरे आहे, चांगलं फिगर आहे, माझं वाटत होतं की आपण पोलीस भरती होऊ शकतो. ते एक सोपा मार्ग होता. पण 1 वर्ष त्याच्यात निघून गेलं, मला ते नाही लाभलं. मग परिस्थितीच्या नुसार हळूहळू मी काय केलं, एक ठिकाणी मी लवारी काम करत असताना गावातच एक हार्डवेअरच्या ठिकाणी जायचो, जे सळई तोडायचो मी. तिथं जाऊन एक तुकडा तोडला की 25 पैसे मला मिळायचे आणि ते शॉप पाहून मला वाटायचं की अरे यार आपण असं शॉप करूया की. पण किती बजेट लागेल काही मला आयडिया नव्हती. मी आमच्या घरच्या आईच्या पाटल्या मोडल्या. त्यावेळेचा त्याचा दर होता 4500 रुपये. 1996ची गोष्ट आहे सर हे.
मग ते पाटल्या तोडल्यावर मला 21,000 रुपये माझ्याकडे आले आणि मी 21,000चाच माल भरला. 21/10/1996 साली मी शॉप चालू केले सर. 21/10/1996, आज 2021 आहे. मला वाटतं की योग्य वेळी मी आलो आहे, योग्य वेळी मुलाखत होत आहे. फक्त खंत एवढीच की ओढी नाही येत. मला संजयजी विचारावंच वाटतं की गजानन हार्डवेअरची उभारणी आपण कशी केली सांगितली, काय सांगाल नेमकं की कशा, म्हणजे आत्मविश्वास असं वाटत होता का की आपण एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो? सर आत्मविश्वास एकच, आमचे वडील आज तागायत सुद्धा मला असं वाटतं की समोर आहेत आणि मला म्हणतात की करत राहा, इमानदारीने करत राहा, तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही. हा जो शब्द आहे ते त्या काळातला शब्द आज तागायत आहे, मला काही कमी पडलेलं नाहीये. त्यांचा आशीर्वाद आणि त्यांची प्रेरणा. पशु पक्षी प्राणी मात्र यावर वडिलांनी प्रेम केलं, तुम्ही प्रेम करत आहात. मला वाटतं त्यांची दुआ आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि म्हणून हे वैभव उभा राहिलं. काय सांगाल नेमकं की कधी काळी ज्या हाताने गज तोडले आज त्याच हाताने गज विकतायत, व्यापार करतायत, तर या यशाबद्दल, या वाटचालीबद्दल काय सांगाल नेमकं, कशा प्रकारची वाटचाल राहिलेली आहे? सर पशुपक्ष्यांना जेव्हा आम्ही फरसन वगैरे देतो किंवा त्यांना देतो असं म्हणेन, टाकतो म्हणणं बरं नाहीये, कारण ते पाहुणे मी घरी बोलवलेले आहेत आणि न चुकता सकाळी पहाटे 6ला ते येतात आणि मी न चुकता 5:30-6ला उठलेलो असतो. मी आज बी व्यायाम करतो. त्यांना ते टाकल्यानंतर जे समाधान लागतं का ते शब्दात सांगू शकत नाही सर. साधारणतः किती हे कावळे आले असतात? 200 कावळे असतात सर माझ्याकडे आणि दररोज, आणि वेगवेगळ्या चिमण्या असतात. एक प्रसंग असा आहे सर, मी तर थोडंसं सांगू शकतो. जे काही एक समाज आहे की ते पक्ष धरून विकायला येतात बाजारात, त्यांनी ते घोरपड एक वेळेस धरून आणली होती, तर ते आमच्या वडिलांनी 200 रुपयाला विकत घेतली आणि मला म्हणले की आम्ही मटण वगैरे खात नाही. मी म्हणलं हे कशाला घेत आहे, तर म्हणले घे, त्यांना 200 रुपये दे. मी 200 रुपये दिले त्यांना आणि ते घोरपड घेऊन मला म्हणले की हे घोरपड घे आणि किल्ल्यात जाऊन सोडून ये. आणि मी ते घोरपड घेऊन अक्षरशः किल्ल्यात गेलो. तिला इतकं त्यांनी बांधून ठेवलेलं होतं की त्याच्या हातामध्ये, त्याच्या शेपटामध्ये ते काची दोरा गुंतलेला होता, रुतलेला होता. आणि मी थोडं डिस्कवरी वगैरे पाहिलं म्हणून मी थोडं डिरिंग केली आणि नेलेलं कापड तिच्या डोळ्यावरती टाकलं आणि तिला पहिलं मुक्त केलं बांधलेल्या ह्याच्यातून. आणि नंतर मी कापड हटवलं तर ती इतक्या आनंदाने पळून गेली तिथून. त्याचं समाधान मला वेगळं लागलं. आणि दुसरं एक पारवे म्हणून पक्षी आहे, ते बी आमच्या वडिलांनी 2 वेळेस घेतले. त्याचे पंख येईपर्यंत आम्हाला सांभाळावं लागलं. ते सांभाळत असताना सर्प तिथं आला, ते आम्ही ठेवलेल्या जागेत. सर्प आल्यानंतर आम्ही खूप घाबरलो. सर्प हकलून लावला, गेला तो पक्षी. असं 2-4 वेळेस झालेत की 6.25 महिने आम्ही पक्षी सांभाळले आणि नंतर सोडून दिले सर. ते आनंद मी शब्दात नाही सांगू शकत. संजय, असं वाटतं की वडिलांनी जे शिकवलं, वडिलांनी जे सांगितलं, आईने जे संस्कार दिले, त्याच्यामुळेच एवढं चांगलं बनता आलं. कारण चांगली माणसं आपल्या अवतीभोवती असणं फार गरजेचं असतं. हो सर. बरीचशी माणसं पक्षावर प्रेम करतात, वेगवेगळे पक्ष असतात आहे की नाही? हो सर. मला वाटतं पक्षावर प्रेम करण्यापेक्षा या प्राणी मात्र आणि या पक्षावर प्रेम करा, कारण हे पक्षी तुम्हाला नेहमीच आनंद देतील. बरोबर आहे की नाही? सर, दुसरा मुद्दा असा आहे की आजवरच्या या वाटचालीमध्ये म्हणजे कशा प्रकारची वाटचाल राहिली आहे? ग्राहकाचा विश्वास संपादन करणं, स्वतःचा ब्रँड करणं. कारण आज गजानन हार्डवेअर हे नाव झालेलं आहे, संजय कोळगे एक ब्रँड बनलेला आहे. काय सांगाल या मिळवलेल्या यशाबद्दल, या कमावलेल्या नावाबद्दल? सर, ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस खूप माल कमी असायचा. एखादा जर कस्टमर म्हणलं की अरे तुमच्याकडे ते आहे का, तर माझ्याकडे कधी काही संपलेलं असायचं तर मी म्हणायचो आज संपलंय, मी उद्या तुम्हाला नक्की देतो. आणि उद्या तेवढ्याच आशेने तो माणूस यायचा आणि मी ते उपलब्ध केलेलं असायचं. हे जी मेहनत आहे हेच माझ्यासाठी गुडविल ठरलं की ह्या मेहनतीवर ग्राहकांचा विश्वास बसला. आणि मी कधीही एखाद्या अदर प्रोडक्टमध्ये मला जर मार्जिन मिळत असेल आणि ते थोडंसं लो क्वालिटीचं असेल तर मी कधीही त्यांना बोललो नाही की हे तुम्ही घ्या. जे कस्टमर डिमांड करते मी ते देण्याचं काम केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत विश्वास हा त्यांना दिलेला आहे की ते माझ्याकडे आले का तर पूर्ण विश्वासाने येतात की इथं आपल्याला चिटिंग होणार नाही. अभिनंदन सर. मला एक विचारावंसं वाटतं की ज्याप्रमाणे आपण हा विश्वास जपला, प्रामाणिकपणा जपला
अगदी एक माणूस म्हणून आपण तर अगदी उत्तम आहातच आणि एक उद्योजक म्हणून आपण यशस्वी आणि आदर्श आहात. एक विचारावंसं वाटतं की आजवरची ही जी वाटचाल आहे, आजवर जे आपण यश मिळवलेलं आहे, याचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो? सर, श्रेय द्यायचं तर आई वडील, प्रथमतः तर मी आई वडिलाला देऊ शकतो. सेकंड माझे भाऊ जे मला कॉपरेट करतात. तिसरं माझा ग्राहक जो माझ्यावर विश्वास ठेवतो. निश्चितपणे आज एक यशस्वी उद्योजक या नात्याने मला विचारावंसं वाटतं की तुम्ही तरुणांना काय संदेश देऊ इच्छिता? सर, आज मोबाईलचं युग आहे, ऑनलाईन आहे. मुलं दररोज आणि दररोज फक्त मोबाईल आणि मोबाईल पाहतात. कधी काळी वडिलांची अपेक्षा असते की मुलगा माझ्यापेक्षा चांगलं काम करावं, पण नशीब, कर्तव्य हे एक काही भाग आहे जीवनातला. यथा कदाचित जसे वडील अपेक्षा करतात तसा मुलगा नाही निघू शकत, मान्य करतो. पण मुलाने 100% फक्त आई वडिलाचं ऐकावं, बाकी दुसऱ्या गोष्टीकडे न लक्ष देता 2 पैसे कसे कमवू आणि आई वडिलाला समाधान कशात आहे, त्या गोष्टी कशा आपण करू शकतो याच्यावर लक्ष द्यावं, एवढं सांगेन. राहिला व्यवसायाचा विषय, तर कुठलाही व्यवसाय करा जे आपल्याला आवडतो. त्याच्यात मार्जिन भले कमी असो जास्त असो, तुम्ही जर तन मन धन त्याच्यात लावाल तर नक्की तुम्ही यशस्वी व्हाल. सुमन पांडुरंग कोळगे. तर कशा पद्धतीने तुम्ही एक आई म्हणून लेकरांना वाढवलं? काम केले, तळ्यावर केले, घरी केले, रोडला केले, जळणं आणले, गावऱ्या आणल्या, मालकानं बी कष्ट केलं, लोखंडाचं काम करीत होतं मला. आता बरं आहे, आता लेकरं चांगले आहे ते सगळे. आता लेकरं काम आता करतात. लेकराले कष्ट करून चांगलं वळण लावलं, लेकरं चांगले आहे ती. वर्ष संजय कोळगे. ताई, तुमचे मिस्टर संजयजी कोळगे यांची मुलाखत मी घेतली आहे, त्यांची यशोगाथा मांडली आम्ही आज. तर एक पत्नी म्हणून पतीबद्दल काय भावना आहेत तुमच्या? आई वडिलांना चांगले सांभाळत होते, त्यांना त्यांची जाण होते. आई वडिलांनी कष्ट केले. आज त्यांची यशोगाथा आम्ही घेतली आहे, तर पत्नी म्हणून काय वाटते बरं, नेमका आनंद वाटतो की नाही? आनंद वाटतो, अभिमान आहे. चांगलं राहतात, चांगलं शिकवतात. उद्योजक तोच होतो की ज्याचं बेस्ट प्लॅनिंग असतं, की ज्याला काय करायचं आहे, किती दिवस टिकायचं आहे आणि कोणती उंची गाठायची आहे हे अगदी परफेक्टली माहीत असतं. परफेक्ट टायमिंग, परफेक्ट नॉलेज ज्याच्याकडे असतं तीच व्यक्ती खऱ्या अर्थानं यशस्वी होऊ शकते. अगदी परंडा नगरीतील एक यशस्वी उद्योजक, आदर्श व्यक्तिमत्व असलेले आणि वडील वैकुंठवासी पांडुरंगाजी कोळगे यांच्या विचाराने, त्यांनी दाखवलेल्या मार्गाने चालणारे सन्माननीय संजय पांडुरंग कोळगे यांची यशोगाथा मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. थँक्यू सर. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.